लागून या पाविनी विनंती तुम्हाला करीटाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मला वेळ हसुक सोहळा स्वर्गी नाही. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला चापाचरणाचा अभंग चालताना पाऊल बोलताना शब्द ऐकताना वाक्य पाहताना दृष्टी सूर्याचे तळपणे प्रकाशाचे प्रकाशने मेघाचे बरसणे चंद्राची शीतलता चांदण्याची मोहकता पक्षाची निर्भयता नदीची शुद्धता मनाची बुद्धी मानवाची समृद्धी देवाची भक्ती या सगळ्या गोष्टी ज्यांच्या अधीन होत्या. एक राजा जगाचा जाणता राजा ठरला, एक राजा जगाचा धर्मवीर ठरला, एक संत जगाचे आई ठरले, एक संत जगाचे ब्रह्मदेव ठरले, एक संत जगाचे गुरु ठरले, एक संत जगाचे जगद्गुरु ठरले. असे देवोचे निवासी केशात नाही धान, समाजामध्ये नाही मान, घरामध्ये मुडकी खाट, पाणी पेला फुटका माठ, पण तरी सुद्धा ज्यांची वैकुंठाची वाट आणि असा त्यांचा परमार्थाचा थाट. असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज कोण? तुकाराम महाराज कोण? गाता तारला तुकाराम महाराज, नाव घेतल्यावर यम थरथर कापतो. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकाराम महाराज आणि कीर्तनातून मेलेलं बाळ जिवंत झालं तुकाराम महाराज. हा, आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होती बर का गावकरी. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं, तुम्हाला माझा आवाज स्पष्ट ऐकू येतोय ना? का जास्तच घुमतोय? येतोय ना स्पष्ट ऐकू? चला, तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं, मोठ्यानं बोला. तुकाराम महाराजांच्या कीर्तनातनं मेलेली माणसं जिवंत होती आणि माझ्या कीर्तनामध्ये जिती माणसं काय म्हणू नका राहू द्या. पण आता ऐका, ज्ञान कळायला बुद्धी लागते, वेदना कळायला जाणीव लागते, दुसऱ्याचं दुःख कळायला चांगली प्रवृत्ती लागते. पण कीर्तनामध्ये मरण येण्यासाठी सुद्धा जन्माजन्माची पुण्याई लागते. आणि त्याच्यामुळं आपण काय कीर्तनामध्ये काय मरत नाही, लय टेन्शन घेऊ नका. मग तुकाराम महाराजांचा आज अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग आहे 5 चरणाचा अभंग. तुकाराम महाराज अभंगाला कडवे आहेत 5 आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा वेळेमध्ये अल्पसा प्रियार म्हणजे तो असा. पुण्यभूमी पवित्र भूमी पावन भूमी, खरं तर आपलं कोरोळे नावाचं खऱ्या अर्थाने गाव आणि आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटतं की सप्त्याचं वर्ष कितवं आहे का? अखंड सप्ताह 27वा आहे आणि 27व्या वर्षी मला वाटतं की आज या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. माझं मी परम भाग्य समजतो व ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये प्रथमच कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हरी महाराज साठे असतील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. हरी महाराजांनी फोन केला आणि सांगितलं की महाराज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, लवकर सांगा महाराज तुमचा कुठला दिवस घालू द्या. म्हणजे काम करा, धावा सोडून कुठला पण घाला, काय अडचण नाही. तर त्यांनी माझा धावा न घालता डायरेक्ट त्यांनी माझा 6वाच घालून टाकला. हे माझं मी परम भाग्य समजतो, लक्षात ठेवा. सुंदर नियोजन केलेलं आहे. टाळकरी सुद्धा ते सुंदर आहेत, गायनाचार्य सुद्धा ते सुंदर आहेत आणि सुंदर खऱ्या अर्थानं पकवाजाचा ज्यांचा सुंदर असा हात आहे असे हरिभक्त परायण औदुंबर महाराज मुळे असतील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. एकदा जोरदार टाळ्या आमच्या महाराजांसाठी सुद्धा वाजवा. आणि पकवाजाच्या बाबतीत आमच्या महाराजांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा, कधी पण ध्यानात ठेवा. नाद करता काय त्यांचा, लक्षात आलं तुम्हाला बोलणं. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्या जोरकरी अर्थानं गायनाई साथ करण्यासाठी महाराजांचं नाव काय? माऊली महाराज. वा, माऊली महाराज असतील. एकदा जोरदार टाळ्या आमच्या माऊली महाराजांसाठी सुद्धा वाजवा. त्या जोरकरी अर्थानं इकडं साऊंड सिस्टीम सुद्धा ती सुंदर आहे. आणि त्याचबरोबर इकडे चोपदार बाबा असतील. बाबा नाव काय? अंबादास महाराज असतील. अंबादास महाराजांना धन्यवाद देतो. तुमचं नाव काय? दत्ता महाराज असतील, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. इकडं अंबादास महाराज, इकडं दत्ता महाराज, मध्ये संस्कार महाराज सापडला असल्या काय अडचण नाही. सुंदर नियोजन केलेलं आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा ती सुंदर आहे. एकदा जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीम साठी सुद्धा वाजवा. क्या बात आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. परवा दिवशी एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि मी म्हणलं वा काय साऊंड सिस्टीम आहे. त्या साऊंड सिस्टीमवाल्या दादानं मला पाया पडून 2000 रुपये दिले परवा दिवशी. तुम्हाला काय म्हणत नाही, यांची चांगली साऊंड सिस्टीम आहे असं मला म्हणायचं आहे, बाकी काय नाही. आता सगळ्यांचे नाव घेणं मला शक्य नाही. त्याला सर्व मान्यवर असतील. आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार परीक्षा निरीक्षक शिक्षक परिसरतन गावातली पाहुणे पडे गावकरी मंडळी मित्र मंडळी डाळीवाले द्राक्षवाले बडकेवाले शेडवाले मेंढरवाले कोंबड्यावाले होसवाले होबारले बसलेले पाहायला आलेले जेवण आलेले बिगर झोपता आलेले झोपून आले बिगर झोपता आलेले टीव्ही बघून आले बिगर टीव्ही बघता आलेले बायकोशी भांडण करून आले बायकोशी भांडतले बायकोला घेऊन आले बायकोला ठेवून आले पोरांना घेऊन आले पोरांना ठेवून आलेले जेवण आलेले बिगर जेवता आलेले पिऊन आलेले बिगर पियाता आलेले म्हणजे थंडीचं चहा
ते दुसरा अर्थ लावू नका. जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणार लिहू देत नाहीत ते, आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते, सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. मग चला, आता सगळ्यांची नावं झाली, आता काही सुद्धा अडचण नाही. आणि हो, आमचे हरिभक्त परायण कोळी महाराज असतील त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि सुंदर नियोजन आहे. टाळकरी म्हणा उत्तर 1 नंबर, आयोजन म्हणा उत्तर 1 नंबर, मंडप म्हणा उत्तर 1 नंबर, श्रोते म्हणा उत्तर 1 नंबर, वादक म्हणा उत्तर 1 नंबर, लाइटिंग म्हणा उत्तर 1 नंबर, साऊंड सिस्टीम म्हणा उत्तर 1 नंबर, आयोजन म्हणा उत्तर 1 नंबर, कार्यकर्ते म्हणा उत्तर 1 नंबर, गाव म्हणा उत्तर 1 नंबर, श्रोते म्हणा उत्तर 1 नंबर, आणि कीर्तनकार म्हणा उत्तर कोण म्हणलं 2 नंबर. मी का 2 नंबर आलाय का? हा, एकदा परवा दिवशी एकदा घाटात आमची चोरानं गाडी अडवली. चोर म्हणा कोण आहे? मी म्हटलं महाराज आहे. चोर म्हटले महाराज तुम्ही जावा पुढं. मग आपण काय करणार, चोर आम्हाला कशी काय सोडायला लागली? मी म्हणले दादा तुम्ही आम्हाला कसं काय सोडता? ती चोर म्हणले महाराज तुम्ही महाराज आहे, तुम्ही माळकरी आहे, जावा. मला बरं वाटायला लागलं. मला वाटलं बाबा जाऊ द्या, निदान चोरांना तरी माळकरी लोक कळायला लागली. मी म्हणलं बरं झालं, चोरांना माळकरी लोक कळायला लागली. ती चोर म्हणले महाराज तुम्ही माळकरी आहे म्हणून तुम्हाला सोडत नाही, मग तुमचं ना आमचं काम एकच आहे म्हणून मी सोडतोय. मला पण कळलं. म्हणलं कसं तुमचं ना आमचं काम एक आहे? ती चोर म्हणले महाराज आम्ही पण रात्री छापतो आणि तुम्ही पण. म्हणलं काय करता सांगा. पण ऐका दादा, आज एवढा सुंदर सप्ताह, सप्त्याचं मला वाटतं 28वं वर्ष आहे, बरोबर आहे ना? 27वं वर्ष आहे. मग नीट ऐका, आजचं कीर्तन 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे. आणि कीर्तन चालू झाले, आणि कीर्तन चालू असताना पहिला नियम सांगतो, परत म्हणायचं नाही महाराज तुम्ही नाही सांगितलं. आपल्या कीर्तनामध्ये हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या, गायन करू वाटलं गायन करायचं, देवाचं नाव घेऊ वाटलं देवाचं नाव घ्यायचं, आणि कीर्तनकारला हाणू वाटलं तसं काय करायचं नाही. आता तुमचा 1 तास एकच पक्ष, फक्त आणि फक्त संस्कार महाराजावरती लक्ष. विठाला विठाला. हो, आणि कीर्तन चालू झाले आता, आणि कीर्तन चालू असताना फक्त पटापटा सगळ्यांनी बोलत जायचं, म्हणजे मला पण सोपं तुम्हाला पण सोपं. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात, बरोबर? तुम्ही होय माना नाही तर नाही म्हणा. होय, माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात, हा माणसाचा नियम आहे. पण देवाचा एक नियम आहे, जो जास्त धावा करील त्याच्या संसाराचं वाटुळ करायचं. नाही नाही नाही, तुम्ही तसं म्हणू नका. तुम्ही अजून पण बघा, ज्यांनी ज्यांनी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटुळ झालं. मीराबाईंनी भजन केलं, तुम्हाला पुरावा दाखवतो ना. मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. तुकोबारांनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. जनाबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. सकोबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटुळ झालं. माऊलींनी भजन केलं, संसार झाला नाही. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटुळ करतो. होय भजनी मंडळ, आणि त्याला प्रमाण आहे देवाची ती खून आला ज्याच्या दारा, आणि त्याच्या पडे चिरा संसाराच्या. म्हणजे तुम्ही अजून पण बघा, आणि देवाजवळ काही न्याय नाही, देवाजवळ काही न्याय नाही. जन बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सक्का जोडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. बायको पळवण्याच्या भावाला सोन्याची लंका, आणि सक्का जोडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. महिला मंडळ, 5 पती असताना सुद्धा द्रौपदीनं कर्णाकडे बघितलंच तरी सुद्धा द्रौपदीचं नाव पतिव्रतेच्या यादीत नंबर 1 ला. पण लक्ष्मणाची बायको 14 वर्ष हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन उभी राहिली, यादीत कुठं नाव नाही. उर्मिलेचं नाव आहे कुठं नाही. आपण एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात त्याला खाण्याचं भान नाही. 7 खंडे अन्न हाणून सुद्धा दुर्वास उपाशी. आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्यासी नाही. आणि कृष्णाला 16,108 बायका, गडी ब्रह्मचारी. म्हणजे देवाजवळ काही न्याय नाही, आणि देव काय कोणाला काय खाऊ देत नाही. म्हणजे कसं, जिथं दात आहे तिथं चणी नाही, आणि जिथं चणी आहे तिथं दात नाही. ज्याला लाख रुपयाचा बेड झोपायलाय त्याला झोपच नाही.
आणि ज्याला पडल्या पडल्या झोप लागते, झोपायला साधी त्याला संतरंजी नाही. ज्याला पंच पक्वानाचा ताट खायलाय त्याला भूकच नाही. आणि ज्याला मरणाची भूक आहे त्याला खायला अन्न नाही. ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही. आणि काय जणांना गुंठा जमीन नाही, 11 पोरं, झोपायला जागा नाही. म्हणजे देव काय कोणाला काय खाऊ देत नाही. म्हणून महाराज म्हणतात, देवा ए देवा पुण्यवंत पाताळ लोकीने धुंद झाला तुझा दरबार. म्हणजे देवाचा असा नियम आहे, जो जास्त भजन करेल त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं. मग काय काय लोक म्हणतील, का हो महाराज जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटोळ जर करत असेल तर भजन करता कुणासाठी? पण आता जरा माझं वाक्य नीट आहे का बरं का, सावध बसा, जरा थोडा किचकट मुद्दा आहे. ज्यानी ज्यानी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटोळ झालं, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये संकट आली, मान्य आहे. त्यांना समाजाने त्रास दिला, मान्य आहे. पण त्या लोकांना जगाचा बाप पांडुरंग भेटला. त्या लोकांना जगाचा बाप पांडुरंग भेटला. मीराबाईंनी भजन केलं, संसाराचं वाटोळ झालं, हो द्या, पण देव भेटला. गाता पाण्यात टाकला, टाकू द्या, पण तुकोबाराय जगद्गुरु ठरले. आणि लोकांनी ज्ञानोबारायांच्या आई वडिलांचा बळी घेतला, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे ठरले. ज्ञानाचा सागर आणि सका माझा किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला आणि चैतन्याचा जिवाळा. क्या बात, असा आवाज आला पाहिजे बरं का. चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. म्हणजे देवाचा असा नियम आहे, जो जास्त भजन करील त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं. म्हणजे कसं आहे, संसार चांगला झाला तर देव भेटणार नाही, आणि देव भेटला तर संसार चांगला होणार. मग आता तुमच्या सगळ्या करोळीकरांना कीर्तनातनं 2 पर्याय मी प्रत्येकाला देतो. पर्याय नंबर 1, सावध बसा बरं का आता. पर्याय नंबर 1, एक तर तुम्हाला देव भेटेल पण तुमचा संसार चांगला होणार नाही, हा पर्याय नंबर 1. आणि पर्याय नंबर 2, तुमचा संसार चांगला होईल पण पर्याय नंबर 1, एक तर तुम्हाला देव भेटेल पण तुमचा संसार चांगला होणार नाही. आणि पर्याय नंबर 2, तुमचा संसार चांगला होईल पण तुम्हाला देव भेटणार नाही, हा पर्याय नंबर 2. मग पटकारना बोला, पर्याय नंबर 1 का 2? एक. कोण म्हणलं एक? वा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं तुमच्या संसाराचं वाटोळ व्हावा पण तुम्हाला देव भेटावा, असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं. पण लबाड बोलायचं नाही. पांडुरंगाच्या मंदिरात फुलाय हे तुम्ही बाहेरून म्हणला का आतून म्हणला? आतून. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, खरं बोलायचं. बरं जाऊ द्या. रस्त्यानं चालला तुम्ही, तुम्हाला 2 मूर्ती दिसल्या, रामाची रावणाची, कुठली मूर्ती उचलणार? पटकन बोला. रामाची का रावणाची? रामाची. पुढे गेला 2 मूर्त्या, रामाची रावणाची. पण रामाची मूर्ती पितळची असली, रावणाची मूर्ती सोन्याची असली तर कुठली उचलणार? रामाची.
कुठली मूर्ती उचलणार बापू तुम्ही? रामाची उचलणार का? वा दत्ता महाराज कुठली उचलणार? रामाची? अहो रावणाची. सोनं 1,98,000 सोनं परवा दिवशी होतं. कुठली मूर्ती उचलणार तुम्ही? हा सोनच घ्यायचं काय असतंय. तुम्ही कुठली उचलणार? हा सोनं काय असतंय त्यात म्हणा. उचलाय सोनं. लय टेन्शन येऊ नका. दोन्ही पण उचलायचे. एवढं काय टेन्शन घ्यायचं? काय करता बरं? महिला मंडळ पटकारना बोला. माझ्या गळ्यातील माळ जास्त पवित्र का तुमच्या गळ्यातील सोनं जास्त पवित्र? पटकारना बोला. माळ. मग काम करा, माझी माळ मी तुम्हाला देतो, तुम्ही तुमचं सोनं तुम्ही मला द्या. काय काय बाय म्हणत असतील, बाय मेला बरं आला आमच्या गावात सोनं मागायला, त्याचा मुर्दा बशिवला. काय करता सांगा? अहो हे म्हणायच्या गोष्टी झाल्या. हो सगळं जग उलट आहे. हे नुसतं वर्ण म्हणायचं असं तसं हे म्हणायच्या गोष्टी आहेत. काय करता बरं? आता पटकारना बोला. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. मला सांगा भाजीला काय लागतं? भाजीला मीठ. काय लागतं? मीठ. बरं मीठ भाजीला लागतं का आपल्याला लागतं? म्हणावं आता. कोणाला लागतं? आपल्याला. बरं आपल्याला लागतं का तोंडाला लागतं? तोंडाला. बरं तोंडाला लागतं का जिभेला लागतं? आणि माणूस काय म्हणतो मीठ कशाला कमी आहे? भाजीला. सगळं जग उलट आहे. मला सांगा पाकात गुलाबजामुन असावा का पाक आत असावा? पाकात जामुन असावा. पाक आत असावा का पाकात असावा? पाकात कसा असावा? गायक स्वरात असावा का स्वर आत असावा? स्वरात असावा का स्वरात असावा? असावा स्वरात. काय करता बरं? जाऊ द्या. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. तुम्ही चहा प्यायला लागला आणि चहामध्ये माशी पडली तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता? चहा. आणि देशी गायचं 1,500 रुपये किलो तूप आणि त्या जर तुपामध्ये माशी पडली तर तुम्ही काय टाकता? माशी टाकता. होय माशी टाकता. अरे अगोदर चोखता मग टाकता. त्याला मग चूस म्हणतात. काय करता तेवढं मला सांगा बरं. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला. पटकारना बोला. मला सांगा पटकारना बोला. तुम्ही नारळ, आपण नारळ कोणाला फोडतो? देवाला. आणि देवाला केवढा ठेवायचा? तुकडा. बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला का नारळ देवाला आणि वर्ण म्हणायचं देव पावला बर का तुझ्या खानदानीला पावला. काय करता? महिला मंडळ पटकारना बोला. लबाड बोलायचं नाही. स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता? बोलत जावा लाडक्या बहिणीच पैसे 4 पटीने येतील. आकाव केवढी करता? एवढी करता. देवाला नैवेद्य म्हणून केवढी करता? आजी केवढी करता? एवढी करता. स्वतःला एवढी, देवाला एवढी. म्हणजे स्वतः एवढं खायचं, देवाला एवढं द्यायचं आणि देवाला एवढं द्यायचं, देवाला एवढं मागायचं. कसा भेटेल सांगा बरं आपल्याला देव? बरं इथं बसलेल्यापैकी देव कोणाला आवडतो त्यांनी बोटवर करा बरं. वाह धार्मिक गावा राव चांगलं. असू द्या घ्या खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा त्यांनी बोटवर करा बरं. वाह क्या बात आहे. असू द्या घ्या खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं त्यांनी बोटवर करा बरं. मावशे आवाज देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला जावं ढगात. पण जा वाटतं का? पण जो जन्माला त्याला जावं लागणार. म्हणजे कसं? बाटली घेतली टोपण फुकट. बाटली घेतली टोपण फुकट. मोबाईल घेतला चार्जर फुकट. पकवास घेतला गठ्ठ्या फुकट. विना घेतला तारा फुकट. शर्ट घेतला गुंड्या फुकट. गाडी घेतली स्टेपनी फुकट. लग्न केलं बायको फुकट. मग विकत घेता काय? आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट. म्हणजे जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं? कार गाडी राहणार, कार गाडीचा मालक. जो जन्माला आला त्याला जावं लागणार. आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, मेल्यानंतर धावा होणार नदीच्या काठावर. येताना उघडालाय, जाताना झाकून जाणार आहे. येताना काय घेऊन काय आला नाही, जाताना काय घेऊन काय जाणार नाही. जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं? कार गाडी राहणार, कार गाडीचा मालक जाणार. ट्रॅक्टर राहणार, ट्रॅक्टर ड्रायव्हर मोठ्यानं बोला जाणार. शाळा राहणार, गुरुजी जाणार. मंडप राहणार, श्रोते जाणार. टाळ राहणार, टाळकरी जाणार. दांडकर राहणार, चौबदार जाणार. बरोबर आहे ना दत्ता महाराज? दांडकर राहणार,
शब्दार जाणार, पकवाज राहणार, वाजवणारे जाणार, अपंग राहणार, कीर्तनकार जाणार. अहो तो अनावर तर नाही म्हणा, पण जो जन्माला आला त्याला जावं लागणार. म्हणून नाशिवंत देह जाणार सकोळ